नमस्कार मित्रांनो, आनंदी या मालिकेच्या येणाऱ्या काही भागामध्ये मित्रांनो एक आता जबरदस्त असा कोणता ट्विस्ट आपल्यासमोर बघायला मिळतो आणि त्या ट्विस्टमध्ये नक्की काय होतं हे आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत। त्यासाठी मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघत राहा। तेव्हा मित्रांनो आता युगंधर खूप चालाक असतो। युगंधरने मात्र आता विद्याधरला बरोबर कुकरच्या ब्लास्टचा आता बरोबर शरीरात सवाशार बनून धक्का दिलेला असतो, त्याची जिरवलेली असते। आनंदीला जे काही अवस्था आनंदीची केलेली आहे त्याहून आता भयानक अवस्था मात्र त्याने विद्याधरची केलेली आहे। विद्याधरला मात्र आता इतक्या भयानक अवस्थेतच पाठवलेलं आहे की ते बघून मात्र आता अगदी हे अवस्था बघून आता शिल्पाला आणि घरातील सगळ्यांना मात्र फार मोठा धक्का बसलेला असतो। तेव्हा मात्र आता हे अगदी घरात आल्यानंतर सगळेजण विचारतात की युगंधर तू विद्याधरशी असं का वागलास। तेव्हा युगंधर म्हणतो की आता विद्याधरच सांगेल की त्याने काय केलं होतं, कारण आता आनंदीचा जो काही ब्लास्ट करून कुकरचा ब्लास्ट करून आनंदीची अवस्था अशी केली आणि त्याला मात्र आता घरामध्ये असं म्हणजे करून द्यायचं का। तेव्हा हे ऐकल्यानंतर सगळ्यांना फार मोठा धक्का बसलेला असतो। तेव्हा आता शिल्पाने हे सगळं काही युगंधरला सांगितलेलं असतं, कारण विद्याधर ऐकायला तयारच नसतो। शिल्पाने विद्याधरला समजावलेलं असतं की हे फक्त तू शांत राहा, बाप लेकामध्ये दरी निर्माण करण्याचा प्रयत्न करू नको, पण हा विद्याधर काही ऐकायला तयारच नसतो। त्याने ठरवलेलं असतं की किती काही झालं तरी शेवटी मात्र निंबाळकरांच्या घरामध्ये आग लावायची आणि त्या आगीमध्ये ऐकून घ्यायला तयारच नसतो। तेव्हा मात्र आता शिल्पाने बरोबर युगंधरला कंपनीत जाऊन हे सर्व सत्य सांगितलेलं असतं। त्यानंतर मात्र आता जेव्हा तो आनंदीला त्रास देतो, आनंदीला तो त्रास देऊन मात्र तिला त्याने आतमध्ये कोंडून घेतलेलं असतं। याचा आता युगंधरला फारच राग येतो आणि आता जेव्हा आनंदीला त्याने कोंडून घेतलेला आहे त्यावेळेस विद्याधर तेथे आलेला असतो आणि विद्याधरने आता बाहेरून जी काही आतमधून कडी लावून घेतलेली आहे तर युगंधर म्हणतो की हे पक कडी उघड, जेव्हा तू मात्र आनंदीला काही त्रास देशील तर मी तुला सोडणार नाही। विद्याधर ऐकायला तयारच नसतो आणि जेव्हा आता विद्याधर हसत हसत बाहेर येतो तेव्हा युगंधर फार राग आलेला असतो। युगंधर खूपच भडकतो। युगंधर म्हणतो की तुझी लायकी आणि तुझी हिंमत कशी झाली आनंदीच्या रूममध्ये जाण्याची आणि माझ्या रूममध्ये तू येण्याची हिंमतच कशी केली, कारण ही जी काही आहे हक्काची रूम ती फक्त आनंदीसाठी आहे। तेव्हा आता युगंधर आता असं म्हटल्यानंतर विद्याधर आता मोठमोठ्याने हसायला सुरुवात करतो। जेव्हा आता तो म्हणतो की बघितलंस का आज मात्र मी आनंदीला कसं फसवलंस। युगंधरचे कपडे वगैरे घालून मात्र मी रूममध्ये गेलो, आनंदी कशी फसली। तेव्हा आनंदी म्हणते की मी तुला फसले नाही नराधमा आणि हे पग तू जास्त मात्र ओव्हर करू नको। मुलामध्ये आणि मालक साहेबामध्ये जी काही तू दरी निर्माण करायचा प्रयत्न करणार आहेस तर मात्र मी ती अगदी दरी पूर्ण होऊन देणार नाही। तू कितीही प्रयत्न कर, तुझ्या पापाचा घडा भरलेला आहे, तुला मात्र आता शिक्षा भोगावीच लागेल। आणि त्याच वेळेस आता युगंधरच्या मनामध्ये आता एक खूप मोठं अगदी सत्य दडलेलं असतं की आता याला शिक्षा द्यायची, पण आज याला हाणून मारून शिक्षा द्यायची नाही, कारण याला शिक्षा अशी द्यायची आहे की त्याने आनंदीची जशी अवस्था केली तशी अवस्था आपण त्याची करायची। म्हणून त्याने आता गाडीचा हा स्फोट घडून आणलेला असतो। गाडीचा स्फोट घडून आणून विद्याधरला मात्र आता अगदी त्याची राख रांगोळी केलेली असते, अगदी तो खूपच जळालेला असता। धनश्री मात्र आता त्याची ही अवस्था पाहते। धनश्रीला फारच राग येतो। आता धनश्री म्हणते की मी आनंदीला सोडणार नाही, मी त्या आनंदीला धडा शिकवणार म्हणजे शिकवणारच। आणि विद्याधर खूप चवताळलेला असतो। विद्याधर म्हणतो की आता किती काही झालं तरी मुलांसमोर हे सत्य आणायचं, कारण मुलांना आता हे सत्य कळायलाच पाहिजे की आता ही युगंधरची बायको आहे। तेव्हा मात्र आता त्याने तसा प्लॅन केलेला असतो। त्यानंतर मात्र आता इकडे पृथ्वीला मात्र आता आनंदीने समजावलेलं असतं की मालक साहेबांशी कसं बोलायचं, काय करायचं, कारण तुझे काही आता म्हणजे प्रोजेक्ट तयार केला तर चुकीचं नाही, तुझा प्रोजेक्ट चांगला आहे, परंतु तुझी तेथे जाण्याची वेळ आणि सगळं काही चुकीचं होतं। त्यांच्या मनामध्ये तुमच्याविषयी प्रेम आहे, पण ते अगोदर एक बिझनेसमन आहे आणि बिझनेसमॅन अगोदर आपल्या कंपनीला वेळ देत असतात, त्यामुळे हे पण तू मात्र आता त्यांना समजून घेण्याचा प्रयत्न कर, प्रेमाने त्यांना समजाव। म्हणून आनंदी आता सगळं काही आता हे पृथ्वीला समजवायला सांगते। तेव्हा आता पृथ्वी आता हा मालक साहेबांच्या रूममध्ये येतो आणि चक्क तो आज युगंधरची माफी मागतो आणि युगंधरची माफी मागून तो मात्र आता युगंधरला म्हणतो की हे सगळं मला आनंदीने समजावलं, माझी चूक झाली बाबा, मला प्रोजेक्टबद्दल तुम्हाला सांगायचं होतं,
तेव्हा आता बाबा असं म्हटल्यानंतर आता युगंधरला फारच आनंद होतो. युगंधर आता म्हणतो की हे बघा, मला विद्याधर काकाने तेथे जायला सांगितलेलं असतं म्हणून मी तेथे आलो होतो. तेव्हा आता माझी चूक झाली, मला आनंदीने सगळं काही सांगितले. त्यानंतर मात्र आता हा विद्याधर मात्र आता इतका चवताळलेला असतो. तो म्हणतो की काही झालं तरी आज ह्या आनंदीला मी नाही सोडणार. आज मात्र मी तिच्या इज्जतीचा पंचनामा करणार म्हणजे करणारच आणि आज हिची लायकी मी अगदी काढणारच. तेव्हा मात्र आता सगळे दारू इतकं त्याने पिलेली असते, इतकी दारू पिलेली असते, कारण त्याला ज्या जखमा झालेल्या असतात त्यामुळे तो आणखीनच चवताळलेला असतो. आणि तो मात्र आता आनंदी बिचारी झोपलेली असते. युगंधर मात्र गेस्ट रूममध्ये आहे हे त्याला माहिती असतं. आणि त्याच वेळेस मात्र आता हा विद्याधर रूममध्ये येतो. आता आनंदी झोपलेली असते. बिचारीला आता मुलांचा विचार असतो की पृथ्वी आणि मालक साहेब यांच्यामध्ये समझोता कसा करायचा. तेव्हा आता आनंदी झोपलेली असताना हा विद्याधर तेथे येतो आणि आनंदीच्या बेडवर येतो. तो तिच्यावर आता म्हणजे तिला जवळ ओढण्याचा प्रयत्न करतो. तिला मात्र जवळ ओढून तो आता इज्जत लुटण्याचा प्रयत्न करतो. परंतु आनंदी सनकने एक त्याच्या थोबाडीत ठेवून देते आणि नालायका, नराधमा, तुझे इथे येण्याची हिंमतच कशी झाली म्हणून आनंदी जोरजोराने ओरडायला सुरुवात करते. आणि त्याच वेळेस आता पृथ्वी मात्र आनंदीकडे काहीतरी त्याचं काम असतं. मालक साहेब नक्की काय म्हटले आणि आता आनंदी आंधळी आहे, आपण तिच्या ऑपरेशनची तयारी करायला हवी असं काहीतरी तो आता बघण्यासाठी येत असतो. आणि त्याच वेळेस मात्र आता पृथ्वीला हा विद्याधर जेव्हा आनंदीला त्रास देत आहे तो तिच्यावर अगदी म्हणजे तिला जवळ ओढण्याचा प्रयत्न करतो. तिच्यावर असं काहीतरी म्हणजे इज्जत घेण्याचा प्रयत्न करत आहे, तिला ओढत आहे, तिला आपल्या मिठीत ओढण्याचा प्रयत्न करतो. आणि तेवढ्यात मात्र पृथ्वी हे सर्व काही पाहतो. पृथ्वीला हे सर्व काही बघून खूपच राग येतो. पृथ्वी आता सनकनी आता विद्याधरला ओढतो आणि विद्याधरला लांब ढकलून देतो. तेव्हा आता पृथ्वी म्हणतो की अरे काका, तुझी हिंमत कशी झाली, तू आनंदीच्या रूममध्ये कशासाठी आलास आणि हे सर्व तू काय करत होता. म्हणजे काका, तू आम्हाला एक वेगळं दाखवतो आणि तुझं दाखवण्याचं रूप हे वेगळं आहे. तेव्हा आता लगेच विद्याधर म्हणतो की हो, अरे पृथ्वी, तुझा काहीतरी गैरसमज होत आहे, आनंदीनेच मला आता तिच्या रूममध्ये बोलावलेलं आहे. तेव्हा पृथ्वी म्हणतो की काका, तू काय बोलतोस, आनंदी आंधळी आहे आणि ती बिचारी इतकी मस्त म्हणजे चांगल्या स्वभावाची आहे, ती मात्र आता या घरात आपलं काम करते राहते आणि तू का तिच्या मागे लागतोस. तेव्हा आनंदी खूप घाबरलेली असते. आनंदी म्हणते की पृथ्वी, अरे हा माणूस काय मला त्रास देतो, या माणसामुळे माझं आयुष्य अगदी पणाला लागलेलं आहे, कारण माझं लग्नसुद्धा ह्या माणसामुळे मोडलं आणि अजूनसुद्धा तो मला त्रास देतोय. तेव्हा पृथ्वीला फारच राग येतो. पृथ्वी सण विद्याधरच्या कानामागे देतो आणि म्हणतो की हे बघ बाबा, मात्र तुला जे काही मारतात, जी काही तुझी आज अवस्था बाबांनी केलेली आहे, तरीसुद्धा तू मात्र आनंदीच्या म्हणजे पुन्हा जवळ येण्याचा प्रयत्न केला. आणि बाबांना जर हे माहिती झालं आणि त्याच वेळेस आता युगंधर तेथे येतो. युगंधर हे सर्व काही पाहतो. आता पृथ्वी मात्र काकाला मारत असतो, तर विद्याधर आता मार खात असतो. तर आता लगेच युगंधर म्हणतो की पृथ्वी, काय झालं, तू विद्याधरला का मारतोस. तेव्हा आनंदी खूप घाबरलेली दिसते. तेव्हा युगंधरला फारच राग येतो. युगंधर म्हणतो की तुझी परत हिंमत कशी झाली आनंदीच्या रूममध्ये येण्याची. आता तेव्हा लगेच आता हा विद्याधर म्हणत असतो की आनंदीची हिंमत कशी झाली, म्हणजे आता आनंदी कायम किचनमध्ये झोपत असते आणि आज मात्र तुझ्या रूममध्ये झोपते काय आणि तिला तुझ्या रूममध्ये तू जागा दिली काय. म्हणजे हे बघ, आता तो जे सत्य मी सांगायला नको होतं ते सत्य मी आता आज पृथ्वीला सांगणार आहे. तेव्हा आता पृथ्वी आता काकाकडे म्हणजे विद्याधरकडे रागाने बघत असतो आणि पृथ्वीला जेव्हा आता काकाला म्हणतो की कोणतं सत्य सांगणार आहे. आज मी तुझं खरं रूप बघितलं काका, तुझ्याबरोबर बोलण्याची सुद्धा माझी लायकी राहिलेली नाही, माझी इच्छासुद्धा नाही. तेव्हा मात्र आनंदी म्हणते की हे बघ पृथ्वी, तू याचं ऐकू नको, कारण हा विनाश करणार आहे. तुझ्यामध्ये आणि तुझ्या वडिलांमध्ये विष पेरण्याचा हा प्रयत्न करतोय, त्यामुळे तुम्ही याला सोडू नका. तेव्हा आता पृथ्वी रागाने विद्याधरला बाहेर काढतो, त्याला ढकलून देतो आणि युगंधर मात्र त्याला घराच्या बाहेर काढतो. आजपासून तुला या घराचे दरवाजे कायमचे बंद असतील, कारण आज तू जे काही केलेलं आहे, आनंदीच्या इज्जतीवर तू हात टाकण्याचा प्रयत्न पुन्हा केलास. तुला मी वारंवार समजावलेलं होतं, पण आज नाही, कारण तू त्या दिवशीसुद्धा आनंदीला त्रास दिला, आनंदीची अशी अवस्था केली आणि आजसुद्धा तू तिच्या अशा अवस्थेमध्ये तिच्यावर तिला म्हणजे त्रास
त्रास देण्याचा प्रयत्न तू करायला आलास, त्यामुळे आजपासून तुझ्यासाठी हे घराचे दरवाजे कायम बंद असते. तेव्हा मात्र आता विद्याधरला घराच्या बाहेर काढलं जातं. मग विद्याधर मात्र आता लगेच ह्या शलाकाला फोन करतो आणि शलाकाला फोन करून मात्र तो शलाकाच्या घरी राहायला जातो. तेव्हा आता शलाका मात्र आता ह्या विद्याधरची अवस्था पाहते आणि ती विद्याधरवर हसायला सुरुवात करते आणि म्हणते की इतका मोठा निंबाळकरांचा हा जो काही वारस आहे तो आज चक्क माझ्या घरी, आणि मी तुला सांगितलं होतं की डाव कसे खेळायचे आहेत. डाव मात्र असे समोरून न खेळता छुपे डाव खेळायचे असतात, पण तू माझं ऐकलं नाहीस. पण आजपासून आपण दोघे एकत्र येऊयात आणि युगंधर आणि त्या आनंदीला धडा शिकवूयात. त्यानंतर मात्र आता पृथ्वी म्हणत असतो की आनंदे, हे बघ, मी तुला सांगितलं होतं की तू तुझी काळजी घेत जा. तेव्हा आता युगंधरच्या समोर हे सत्य आलेलं असतं. युगंधर म्हणतो की आनंदी, तू किचनमध्ये झोपत होती आणि तू माझ्याशी खोटं का बोललीस? तू गेस्ट रूममध्ये झोपत आहे. तेव्हा आता आनंदी खूप घाबरते. आनंदी आता शिल्पाताई असं करत असते आणि आता मात्र युगंधरचं सगळं काही लक्षात येतं. म्हणजे शिल्पाताईने तुला किचनमध्ये झोपण्यासाठी सांगितलं आणि एक गोष्ट तू माझ्यापासून का लपवलीस? आनंदी, तुला दिसत नाही तरीसुद्धा तू माझ्यापासून हे सर्व सत्य का लपवलंस? त्यावरती आता आनंदीला फार मोठा धक्का बसलेला असतो. आनंदी म्हणते की हे बघा मालक साहेब, मला माफ करा, परंतु मला हे तुम्हाला सांगायचं नको होतं, कारण हे सगळं काही ऐकल्यानंतर तुम्हाला वाईट वाटेल. तेव्हा मात्र युगंधर म्हणतो की हे सत्य कोणीच माझ्यासमोर का सांगितलं नसेल. त्यावरती आता पृथ्वीला की शिल्पाताईचं नाव घेतो आणि म्हणतो की शिल्पाताईनेच मला हे सर्व सत्य सांगून दिलं नाही, कारण आता शिल्पाताईने आनंदीला घरातील नोकरला काम दिलं होतं, कारण ती गरीब होती आणि गरीब असल्यामुळे तिला मात्र घरातील काम करायला पाहिजे आणि घरातील काम जर तिने केलं नाही तर तिचं पोट कसं भरेल. आणि जर ती आंधळी आहे हे जर तुम्हाला समजलं तर तुम्ही तिला कामावरून काढून टाकलं असतं, मग बिचारीचं पोट कसं भरलं असतं. त्यासाठी मात्र शिल्पाताईने तिला कामावर ठेवून घेतलं. हे जेव्हा पृथ्वी आता सगळं काही युगंधरला सांगतो तर युगंधरला हे ऐकून धक्काच बसतो. म्हणजे शिल्पाताई किती खोटं बोलते. हे जे काही आहे तर ते सगळं काही मात्र शिल्पाताईने आनंदीला करण्यासाठी सांगितलेलं आहे. म्हणून युगंधरला मात्र शिल्पाचा फारच राग येतो. त्यानंतर आता इकडे ह्या शलाका आणि विद्याधरने मात्र आता एक असा डाव रचलेला असतो, कारण आता आनंदी आणि हा जो काही युगंधर आहे यांना कायमचा संपवण्याचा विडा उचलेला असतो. परंतु आता आनंदी मात्र आता युगंधरला यांच्या सगळ्या तावडीतून कसं वाचवते आणि शेवटी ह्या विद्याधरला पुन्हा जेलमध्ये कसं पाठवते हे आता बघणं खूपच इंटरेस्टिंग ठरणार आहे. तेव्हा मित्रांनो, असे डेली अपडेट्स पाहण्यासाठी आपल्या चॅनलवर लवकरच या आणि आपले शो मराठी या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.